नमस्कार मंडळी, माझं नाव प्रमोद दस्सम आणि तुमचं सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. ज्या लोकांनी पण माझ्या चॅनल लाईक केलं आहे, शेअर केलं आहे, सबस्क्राईब केलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि जे लोक माझ्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी प्लीज माझी जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे प्रमोद दस्सम व्लॉग. तर मंडळी, गावी एवढा पाऊस पडतोय ना, 2-3-4 दिवस झाले खूप पाऊस पडतोय मुसळधार, म्हणजे बंदच नाही होते जरा पण वेळ. आत्ता थोडं कमी आहे, नंतर वाढेल, भरपूर वाढतो कमी होतो वाढतो कमी होतो. आणि हा जो थोडा काळ पडला आहे तो 3-4 दिवस असाच आहे. तर मस्त सकाळचे वाजलेत 8:30-9 वाजलेत आणि तर मस्त थोडी थंडी पण लागते. तर यावर्षी पाऊस खूप लवकर आला, म्हणजे दरवर्षी जूनच्या 10च्या नंतर येतो. यावर्षी आई आले चहा आणि तोच घेऊन. काय आई आली तर मस्त थंडी पण लागते. सकाळचं वातावरण आहे, गरम गरम चहा आणि हे तोस. इकडं मस्त चहा पितोय आणि आज आहे आमच्याकडे फणसाची भाजी. आईने इकडे फणस फोडलाय, कपडे सर्व सुकत नाही त्याच्यामुळे घातलेले आहेत. इकडे हे फणस फोडला आता. मस्त हिरव्या फणसाची भाजी. ठीक आहे, जास्त नाही. एक दी तर फोडली टाकली दीदी. कोवळा आहे. तर यावर्षी पाऊस थोडा लय लवकर आला आहे, म्हणजे 17-18लाच चालू झाला मेच्या. तर आधी चहा पितो, काही नाही चहा आणून दिले. तर मगाशी बोलत होतो दरवर्षी पाऊस लेट येतो. तर पाऊस पडतो जूनच्या 10च्या नंतर. म्हणजे जास्त कंटिन्यू पडायला लागतो तो 10च्या नंतर, थोडासा अगोदर पडतो, पण ह्या टायमाला मेच्या अगोदरच 18-20लाच चालू झाला आहे आणि कंटिन्यू नाही, म्हणजे बंदच नाही होत.
दरवर्षी मध्ये पडून बंद होतो आणि नंतर मग कंटिन्यू चालू होतं. तर आता 2-4 दिवस झाले खूप चालूच आहे, म्हणजे कंटिन्यू भरपूर चालू आहे. ह्या टायमाला आम्ही करवंद वगैरे आणायला जायचो, पण आता काय पाऊस जाम पडतो आहे. मस्त. पण गरमी जी व्हायची ती कमी आली, कारण पूर्ण थंड वातावरण झालं आहे आणि मस्त वाटतं आहे पावसामुळे. तर मंडळी बघितलं असाल, मगाशी आईने कापले होते भाजीला गरे बारक्या फणसाचे, आणि आत्ता कापले कापे जे खायला मस्त गोड लागतात. तर आई इकडे कापते. गोलू आहे आमचा, बाबू आहे आणि स्वरूप आहे इकडे कापे घरी. सर्वच फणसाचं आहे, आज भाजी पण फणसाची आहे. गोलू सोलू मला दे, अर्धा तुला घे. बिया बाहेर ठेवू. ते कापे घरे आहेत, मस्त गोड लागतात खायला. करू काय लागतंय. तर मंडळी पाऊस कंपल्सरी चालूच आहे, म्हणजे कमी नाही होत अजिबात. आणि वातावरण पण तसंच आहे, पूर्ण काळोख, थोडासा काळोख पडलेला आहे. आणि काल 2-3 दिवस जो पाऊस पडला त्याच्यामध्ये खूप वादळ पण होतं. तर आमच्या घराच्या पाठीमागे एक आंब्याचं झाड होतं मोठं, ते पण पडलं आहे वाऱ्यामुळे. एवढा पाऊस आहे, पाऊस चालू आहे आता पण. जे झाड पडलंय ते दाखवतो तुम्हाला तिकडे पाठी, आमच्या घराच्या बाजूलाच आहे झाड. तर पाठीमागे नशीब आहे आमचं की झाड आमच्या घरावरती नाही पडलं. म्हणजे बघा, हे घर आहे आमचं आणि घराच्या पाठच्या साईडला हा आंबा आहे बघा. इकडं आमची पावसाळ्याची लाकडं भरलेली आहेत. तर हा आमच्या घराच्या पाठच्या साईडचा आहे पाटी. आणि पाटी एकदम घराला टच होऊन तो आंबा होता. तर नशीब आंबा ह्या साईडला जर पडला असता तर इकडे हे जे आमचा हा हा जो पत्रा दिसतो वरचा त्याच्यावरती पडला असता. पण नशीब आहे आमचं झाड खालच्या साईडला पडलं, तर एवढा पाऊस लागतोय गावी. हा आहे बघा हे आंब्याचं झाड. पूर्ण जेव्हा पाऊस चालू होता तेव्हा वारा आणि पाऊस, त्याच्यामुळे वारा ह्या साईडला होता म्हणून ह्या साईडला पडला, नाहीतर त्या साईडला गेला असता तर पूर्ण घरावरती गेला असता आमच्या. तर नशीब आहे आमचं की आंबा घरावरती नाही पडला.
तर हे आंब्याचं झाड पडलं ते काल खाली पडलं. काल संध्याकाळी संध्याकाळी 7 6:30 6-7च्या दरम्यान पाऊस, म्हणजे काल खूप पाऊस होता. वादळ होतं, मोठ्या मोठ्याने ढग गडगडत होते आणि पाऊस पण फुल होता. आज थोडा कमी आहे. तर काल हे झाड पडलं संध्याकाळी. या साईडला आला झाड म्हणून बरं झालं. गावी वातावरण पण मस्त वाटतंय. जरा पाऊस पडलाय, थंड 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 आहे सर्व, कारण गरमी खूप होत होती. तर मंडळी, व्हिडिओ इथंच संपवतोय. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे प्रमोद दस्सम ब्लॉग. तर पुन्हा भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.